अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कशी हाव सगळी? उम्मीद करताय बेस असाल, आम्ही पण बेस आहोत. अल्हम्दुलिल्लाह. अल्हम्दुलिल्लाह. तुमच्या लोकांची दुआ आहे, अल्लाहचा फजलो करम आहे. बेशक. आणि माझा एक बोलणं होता की आमच्या कोलताची माणसं ती व्हिडिओज आमचे जे बघतात पण कॉमेंट्स नाही टाकत आणि आमच्या व्हिडिओचं मग बेसब्रीशी इंतजार करतात आमच्या गावातची लोक, पण कॉमेंट्सच नाही लिखत. तीच त्या सगळ्या लोकांना शुक्रिया. शुक्रिया. तीच माझी शिकायत आहे की कॉमेंट्स लिखा. लाईक करत असाल तुम्ही पण कॉमेंट्स पण लिखा आणि शेअर पण करा. लंडनला, आफ्रिकाला कधी कधी आपली माणसं आहात ऑल ओव्हर वर्ल्ड, त्या जेणेकरी आपला म्हणजे ही सगळी जी आहे त्यांची याद रिफ्रेश होईल आणि त्यांना बेस वाटेल, त्यांना खुशवक्ती येईल. कारण 5-5 वर्षा, 4-4, 5-5, 10-10 वर्षा माणसं येत नाही आपल्या गावात. ते कमीत कमी आपलं गाव बघून त्यांना असं वाटेल की आपल्याला गावात गेला पाहिजे. आमच्या कोलथरे गावची माणसं अल्हम्दुलिल्लाह आफ्रिकाला हात, पाकिस्तानला हात, लंडनला, UK, अमेरिका खते खते हात फैललेली माशाअल्लाह. आणि ती काय जल्दी येत नाही गावातला. 10 वर्षा 12 वर्षा खते नाही गेली. आणि फक्त कोलतारचीच नाही, पुऱ्या कोकणाची माणसं पुऱ्या ऑल ओवर वर्ल्ड, म्हणजे पूरे वर्ल्ड के कोने काने में फैले हुए हैं. जी जी बिल्कुल. तो हमारा जो चैनल है कोकन की दुनिया 2, 3, 2, 4, वो लोग देखते हैं तो उनको खुशी होती है. हमें कमेंट्स भी आते हैं बहुत लोगों के, अल्हम्दुलिल्लाह. अभी ज्यांना की आम्ही पण नाही वलकत पण कमेंट्स करतात की आम्ही कोलतारची बाबा वलकलीस काय, बाया वलकलीस काय. माशाअल्लाह. तमाम त्या लोकांचा शुक्रिया, जझाकल्लाह. चॅनल बघतात, जे मोटिवेट करतात. जे नवीन असतील त्यांनी आमचा चॅनल सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे कोकण की दुनिया 2, 3, 2, 4 and we are from Koltar. My name is Nasir Ruknuddin Mullah and myself Kanis Nasir Mullah. Yes. तो आमच्या चॅनलला तुमचा वेलकम आहे, खुशामदीद, अहलन व सहलन, मरहबा. चला मग आता कनो काय कनो आपा मोब दिसारी आयली किचनला. कनो आपा उंडकिया गेली होती आणि आज जरा आयली किचनला वापस उंडकिया जायचं आहे. आपलं काय चालूच असते. आता चला तर मी आज आयलो हाय, रेसिपी ही दाखवतोय, बघून ते माहितीच पडेल की मी ह्याचा काय बनवताय हाय. 1, 2 आणि 3 जरा सबर कर तर बघा हे हात गावठी भोपले, माशाअल्लाह, अगदी गावठी पद्धतीने बनवलेले, जमिनी शोगवलेले हात. जमिनीतच आगारचे भोपले हात, जी आमच्या गावाशी रिलेटेड माणसं हात, दाबोलची हात, वनवशीची हात तीच चालू शकतात. ठीक आहे. पण तू आता बोलली जमिनीत उगवले ते काय लोक काय आसमानला उगवतात ना. अल्लाह बघ आसमानाशी धाडतात, जमिनीत उगतात. अहो काय बोलू तुम्हाला, काही वाट बघली मी. अख्खो पाऊस गेलो, भोपल्याची वाट बघून बघून मिळले ते पण बारके बारके मिळले. मटकी भोपले ना, काय बोलतो त्याला, मटकी भोपली. मी कशी मोठं भोपलो घेता 1 किंवा 2 आणि मग माशाअल्लाह त्याचा कैसा मोप सारा मतलब डिश बनते. आणि आज मी बनवायला जात आहे ह्या भोपल्याचा गोड्या दुधांचं भोपलो, जो की मला मोप पसंद आहे आणि मलाच ना तुमच्या सगळ्यांना कोकणांचं डिश नाही उम्मीद करताय हाय. पण ह्याला कशी कोकणातल्या अलग अलग जाग्यात अलग अलग तरीक्याने बनवलं जाते. तर मी आज दाखवणार आहे आमच्या कोलतारला कैसं भोपलो बनवलं जाते. त्याला आता दरकार हे बघा, ह्यातलं जितका आपण नारळाचं दूध टाकू तितका कमी आहे. हे मी 3 भोपले घेतले आणि त्याला मी 2 नारळ घेईन, कारण भोपले चिंटू हातनं नारळ पण चिंटू घेतले. मीडियम हात नारळ. 2 नारळ, 3 भोपल्याला 2 नारळ इनफ हात. त्याच्यानंतर 1 किलो गोड पुरा जाणारा नाही, हे थोडासा बाकी बचेल ते मी तुला दाखवेन किती ग्राम बचला आहे. थोडासा तूप लागेल आणि मेन म्हणजे त्याला बगार द्यायच्यासाठी आता बघा हा तुम्ही, हे सिनेमन स्टिक्स आहात आणि क्लोव्स आहात. त्याच्या ऐवजी ह्यातल्यान जाणार आहे इलायची. बघा तुमच्या पण सोबत होत असेल इलायची. माशाला इतका बंच पडलेला, पण ती मी खते ठेवल्या मला मिळलीच नाही. तर काही बात नाही, इलायचीच टाकली जाते बगाराला. पण मी आज त्यातला टाकेन इलायची पावडर. यस, कार्डमम पावडर मी टाकीन, कारण इलायची मिळालीच नाही शोधून. त्याला मी करून काय खोपडी खराब झाली माझी शोधून, ह्यातलं बात नाही.
ह्या डब्यात बघ, या नाही डब्यात आहे सगळा फिनिश, ती सगळा आहे. मी या आला डब्यात उचलून असतील ठेवलं तो. होतो, त्यातला होती त्याची पावडर करून ठेवली आहे. चला, ठीक तर आहे. चला स्टार्ट करूया आपण आणि फटाफट. एक मिनिट, Yes. यातला तू दूध पण टाकणार आहात, म्हणजे नारळाचं दूध ते टाकणारच आहात, जी बिलकुल. पण जी गायचा म्हैशीचा दूध मी एक्स्ट्रा अलग शी आमच्या कोलथरे गावातला निसा नाही आहे, बट मी टाकीन. मी कुणाचा बगलू हाय आणि ते तो तरीको मला मोप पसंत येते बघून. ही मी बफेलो मिल्क आहे माशाल्लाह, म्हशीचा दूध आहे, गट गट बघा, डेअरीवरचा दूध आहे. यस. अर्धा लिटरचा मी दूध टाकीन. अर्धा लिटर नाही, 1 लिटरची सवल आहे, पण मी अर्धा लिटर दूध पण त्यातला टाकीन. Okay. ज्याने होती कसं ना, खवा मिठाई कशी बनती मावा मिठाई तसं त्याला ना मस्त टेक्स्चर येईल आणि Yes. टेस्ट पण मग बेसन लागणार आहे. चला आमच्या मग. गावात नाही टाकत, मी टाकीन इन्शाअल्लाह. तेव्हा चला सगळ्यातला पहिले आपण आता- नारळाचं दूध काढून घेऊया घटघट. नारियल फोडियाचा आहे, खरवडियाचा आहे, जी. आणि भोपळ्याची सालपटा काढायची आहेत. जी. हा, म्हणजे ही आता काम आहे, गोडाला बारीक करायचं थोडा बारीक आहे. करायचा आहे, तवसर भोपळ्याचे तुम्ही तुकडे करायचे. हा. तवसर तुम्ही बनवून द्या चॅनलवर. ते जाऊ नको, मोतीसारी कल्लो पाहिली आहे. करून द्या. डोंट स्किप. येस. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. चला चला मग या टोप गरम केलो आहे. फुल प्रोसेस बघा. टोप गरम झालोय, त्याचा तूप टाकीन. तूप बेस गरम करून घेईन. तूप बेस गरम झाला आहे. आणि आता सिनेमन स्टिकचे 4 काढे घेतले होते, क्लोव्स घेतले होते, मतलब लॉंग, तो मी कढलेल्या तुपातला टाकीन. बघा कशी चटाकेदार चटचटतंय बघा. त्याच्यानंतर आता ही है भोपलो, त्यांचा पाणी घालून घ्यायचा. माशाअल्लाह. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. बघा त्याचे भोपळ्याचे मोठे मोठे तुकडे बनवले आहे. माशाअल्लाह. आता ह्याला वरती खालची बेस हलवून घ्यायचा. फास्ट गॅसवर कढवलेल्या तुपात त्याला बेस परतून घ्यायचा आहे आणि अगदी 10 मिनिटात त्याला फास्ट गॅसवर शिजत घ्यायचा आहे. फास्ट गॅसवर 10 मिनिटात त्याला आपण शिजत घ्यायचा, ज्याने की त्यांचं जे पाणी असते, मॉइश्चर असते, ती सुकते. बघूया. माशाअल्लाह. हा, चला आता आपण ह्यातला नारळाचा दूध टाकू. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. वाह माशाअल्लाह. पुरा दूध टाकलो आहे. आता बघा व्ह्यूअर्स, रात्रीचा टाईम आहे आणि ही सुबाच्या नाश्त्याची तयारी आहे. दूध चालून घेतलं होतं, परत एकदा टाकताना चालत आहे, कारण थोडेसे चव येते ना, लेफ्ट ओव्हरचं वाटला रेते. आता ह्याला मी बेस त्याला शिजवून घेणार आहे. आता ही रातभर चुलीवर लावायचं मध्ये असते म्हशीचं दूध केव्हा लास्टला? आणि हो ती लास्टला. आणि मीठ टाकलं नाही हा, आपण आपल्या चवाच्या हिशोबाने आपण मीठ टाकू, जास्ती मीठ नाही टाकायचं आहे. म्हणजे माणसामध्ये गोळात मीठ टाकतात नाही, मिठाच्या शिवाय गोडाची चीज असो किंवा साखरेची असो, मिठाच्या शिवाय चव नाही. Yes. मिठाच्या चीजेला फक्त इतका आहे की गोड नमकीन असते, मग त्याच्यातलं थोडासा मीठ थोडासाच टाकायचं कमी असते. टाकायचं. येस, पण बगैर मिठाने त्याला चव नाही लागत. चला. आणि आता ह्यातला मी 2 नारळाचं दूध टाकून ठेवलं. आता ही रातभर मस्त, रातभर होईल की 2-2.5 एकदा तास, दाखवा. 2-2.5 तास माशाअल्लाह. आजच्या आत ते गदा गदा आवडतातला शिजेल. आणि ऐसा मस्त शिजेल. ही सुबाच्या नाश्त्याची तयारी आहे. मग सुबाला मस्तपैकी गरमागरम गव्हाचे पराठे आणि ह्याचा भोपळ्याचा
हलवाला आहे मी लोक बोलत गोळ्या दुधाचं भोपलो, तर खायला मजा येणार आहे. तुम्ही पण या. हा बघूया, गोड अजून टाकलेला नाही आहे, फक्त ही दुधातला शिजतोय आहे. आता भोपलो अर्धो शिजलोय आहे. भोपल्यातला अगोदर गोळ ह्यासाठी नाही टाकायचा की भोपलो पुरो शिजणार नाही, पील धरेल. बरोबर. हा चामट होईल. मगून भोपल्याला अर्धो शिजवून घ्यायचा, त्याच्यानंतर मग आपण गोळ टाकू इन्शाल्लाह. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. भोपलो कवलो है, त्यासाठी जरा शिजियाला म्हणजे गलियाला बहुत टाइम नाही गेलोय. थोडा आणखीन गोड लागेल. बस. आता मी 1 किलो गोड खरवडला होता, त्यांशी नाहीतरी अर्धा किलो गोड गेलाय. अर्धा किलो गोड मी आता बाजूलाच ठेवीन आणि इन्शाल्लाह टेस्ट केल्याच्या नंतर मग लागलं तर टाकू. नंतर टेस्ट केल्याच्या नंतर बघूया की किती आतल्यान अजून गोड भेदेल की नाही भेदेल. त्याच्यानंतर आपण गोड टाकू आणि थोडा शिजवून घेऊ. शिजवून घेतल्याच्या नंतर म्हशीचा दूध टाकू. त्याच्यानंतर आपण त्याला आपसोय शिजत ठेवू रातभर, 3 तास 4 तास 2 तास जितको टाइम घेईल त्याला, कारण ती जितका शिजेल ना तितका खवरूसासारखा फुसासारखा मस्त बनेल ती. टेस्ट येईल मग. जी चला मग आता आपण याला शिजत ठेवूया. माशाअल्लाह. बघूया किती जबरदस्त दिसतंय. बहुत जबरदस्त दिसतंय. आता आपण त्यांचा गोड किती आहे ते टेस्ट करून बघूया. अल्हम्दुलिल्लाह बस गेलाय गोड. आता आपण त्यातला जी म्हशीचा दूध आहे ती टाकियाचं आहे, ती टाकणार आहोत. बिस्मिल्लाह. अर्धा लिटरच्या करीब आपण दूध टाकणार आहोत. आता ही कैसा म्हैशीचा दूध आहे आणि ती नारळाच्या दुधात गेल्याच्या नंतरही फाटणार आहे. ही दूध फाटेल आणि मुरेल. मुरून मस्तपैकी त्याचा खव तयार होणार आहे आणि त्या जो टेस्ट जबरदस्त लागणार आहे इन्शाअल्लाह. माशाअल्लाह माशाअल्लाह. सो स्वीट. बस तुम्ही बघूनच समजत असाल की किती टेस्टी बनलेला आहे ती नाश्ता. आता ह्यातलं कसं आहे, अलग अलग गावातला अलग तरीक्याने ही रेसिपी बनली जाते. जैसा की कोण नारळाचं दूध नाही टाकत, तर नारळाचं चव टाकतात आणि वर्षी गायचा नाही तर म्हशीचा दूध टाकून ती शिजवतात. आणि भोपळ्याचे मोठे तुकडे नाही करत, तर बारीक बारीक तुकडे करतात. मी मोप इकडचा टेस्ट केलो आहे. मुंबईला असताना कसा मोप गावाची लोक अशी याची ना, नेबर्स लोक, ते कुणाच्या अशी पण याचा टेस्टला ते माहिती पडल्याचा. तेव्हा हर एकाचं अलग आपलं आपलं तरीको आहे. त्यांना जी पहिलीशी सवय पडली आहे त्यांना ती चीज बेस लागते आणि त्यांच्या तरीक्याने ती लोक बनवतात. पण आमचं तरीको ह्यो आहे आणि मग माशाअल्लाह तरीको आहे. इन्शाअल्लाह आता मी ह्याला स्लो गॅसवर शिजत ठेवणार आहे. बघा आता घंटो जाते, 1.5 घंटो जात आहे आणि आता मी स्लो गॅसवर ठेवून बाजू होणार आहे. तर मस्तपैकी गोळ्या दुधाचं भोपलो तयार होऊन आपल्या समोर येणार आहे सुबाला नाश्त्यातला. खाते जाऊ नको तुम्ही, व्हिडिओवर अखेरपर्यंत बनवून द्या. नाही पुढे टेन्शन नको घेऊ तुम्ही. माशाअल्लाह. काय बोलतात, दुधी तो गोड भोपलो ना. अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू. वेरी गुड मॉर्निंग. दूसरी सुबह है. वेलकम बैक टू कोकण की दुनिया 2324. रात्री भोपलो बनवून भिजला होता आणि आता सुबाला उठला हो. फायनली बघू शकता त्याचा भोपल्याचा लुक कैसा आहे.
कैसो दिसतंय हे भोपलो तो बघा आणि त्याच्यासोबत गरमागरम रोट्यो हात बघा. ही आम्ही हे आमच्या गावाचं ट्रेडिशन आहे की आम्ही लोक दुधी भोपलं बनवला चुलीर बनायचे पहिल्या नंतर मी गॅसवर बनवलो आहे पण काही मतलब नाही मतलब चुलीर बनवतात तसंच जाईल ही कैसा आहे रोटीच्या सोबत मी खाता हा ही जी बनवलं हो ना ती पाणी नाही त्यातलं जास्ती म्हणजे ही ठेवलं हो का त्याला माव्यासारखा केला हो. मी बोलला होता की त्यातला गायचा म्हशीचा दूध टाकून नारळाचा दूध टाकून त्याला बेस्ट शिजवायचा आहे स्लो गॅसवर आणि बघू शकता हो किती टेस्टी बनला आहे तुम्हाला आणि ही येतच असेल त्याच्यासोबत रोटी माशाअल्लाह. चला या मग खायला फटफट. आणि दुसरी बात सोने पे सुहागा दस्तरवर एक नये मेहमान बघू शकता हो आमचे मामू माझे मामू आणि ह्यांचे चाचा इब्राहिम मामू बोला इब्राहिम रुकनुद्दीन बागकरी हे पण आलेले आहेत दस्त्यावर बसल्याला ज्यांनी दस्त्यावरची रौनक वाढली आहे आणि दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. बघा आमचे मामू आले था तरी दस्त्यावर आमच्या रंगीनियत वाढली आहे आणि मग खुश आहो मी लोक. माशाअल्लाह याला काय बोलतात दुधी गोळांचं ना माशाअल्लाह मग पडसानी मिळला अशी खायला ही जल्दी कोण बनवत नाही आता कोण नाही बनवत जल्दी माशाअल्लाह. थोड्या दुधांचं भोपलो बुवाचं याद आहे ना ही बुवाच आहे तुमची समजा सुरू करा. त्यांची बुवा होती आमच्या बुवाची खलेरी बहिणी आणि मग मस्त खुशबू येते कवा खाऊ फटफट ऐसा झालेला आहे. चला या बिस्मिल्ला बोलूया. माशाअल्लाह मोप टेस्टी आहे जायकादार आहे तिथे बघूनच वाटतंय सुपर माशाअल्लाह. आता ही जी जरा जवळ या आता जी तुम्ही बघलाव रेसिपी कन्नोनी बनवल्याने तर कन्नोला मदतगार मी आम्ही दोघा पार्टनर आहोत मिळून जुळून सगळं करतो. आता ही तुम्ही लोक आपण घरा आपल्या ट्राय करा बनवा आणि सुबेला नाश्त्यात खावा. सगळ्यात पहिली बात कोलतारवाल्यानु बघा ही तुमची ट्रेडिशनल रेसिपी आहे. तुम्ही आता दुबईला बसून बघता वा आफ्रिकाला अमेरिका युकेला केनिया पण कधी तुम्ही बसून बघता वा ते तुमच्या ओल्ड मेमरीजला वापस या. आणि कन्नोनी मीन्स कनीज मायरांचा सरनेम आहे कनीज फजलुद्दीन टिकले आणि सासरटचा सरनेम आहे कनीज नासिर मुल्ला. गावांची आहे गावातच दिलेली आहे आणि मी ती रेसिपी बनवली आहे आणि आजच्या नया दौरला आहे पुराणी चीजो मी रिपीट करताय आहे. तुम्हाला कशो वाटले होता ते तुम्ही मला कॉमेंट सेक्शनला नक्की मेन्शन जाऊन सांगा आणि दुआ करा आमच्यासाठी. आम्ही पण तुमच्यासाठी दुआ करतो. दुआ ही करा की आपलं कोलतार गाव आबाद हो आपल्या पुरं कोकण आबाद हो कारण मग पुढे गावोगावी घरा बनतात. तळा सगळ्यांना नेक तौफीक देणे हिदायत दे. सुबह तो वक्त आहे सगळ्यांनी दुआ करा की आपले गाव आबाद हो अल्हम्दुलिल्लाह आणि सगळं अमानला राहो काय सगळे खुश मिजाज राहो आपल्या घरात खुश वक्ती येऊ अशी दुआ करा. हां ही तमाम पुऱ्या दुनियाशी सगळ्या इकडची आम्हाला सगळी बघतात ते तुम्ही फटाफट कॉमेंट सेक्शनला जाऊन लिहा काय कैसा लागला आपला व्हिडिओ. ठीक आहे जितके काही मी चीज बनवता माझ्या मम्मीचे बघलेलो. माझी मम्मी आम्ही बचपनला होता की हर घरातला हर जाग्यावर मतलब चीज बनले जायचो कोकणी ट्रेडिशनल रेसिपीज आणि माझी मम्मी लहान होता ते हर चीज बनवून आम्हाला खावला नाही आणि मी ती बचपनपासून दिमागात ठेवलो आहे की मम्मी कशी चीज बनवायची काय काय घ्यायची ती माझा दिमाग त्यातला खूप जास्ती फास्ट आणि त्यो चीज मी मम्मी केल्याच्या नंतर माझ्या पोरांना मी खावत आहे. माशाअल्लाह माझ्या तंदुरुस्तीची दुआ करा. माशाअल्लाह. आता हिला ही जी मम्मी जी याद येते पण माझी मम्मी जी होती मरहूम जी अल्लाह तिला जन्नत नसीब करो आणि दर्जे बुलंद करो आणि सगीरा कबीरा गुनाह माफ अल्लाह तिला जन्नतुल मकाम सगळ्यांनी दुआ आम्हाला ही हमेशा आमची आहे सीजन आयलो भोपल्या तो की हमेशा एक 4-5 दिवसांनी असं बनवून खावायची तिची मला मोप याद आयली मोप टेस्टी बनवायची माशाअल्लाह आणि कनिष पण त्याच पायावर आहे गोड घुमटा बनवायला माशाअल्लाह. चला मग ऐसे जुळून राहा कोकण की दुनिया 2324 शी याद ठेवा. अल्लाह हाफिज विसरू नको आम्हाला. अल्लाह हाफिज टेक केअर बाय बाय. चला दुसऱ्या व्हिडिओतला दुसरी रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल तर कधी जाऊ नको चॅनलवर कनेक्टेड राहा इंशाअल्लाह. अल्लाह हाफिज.